विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. BA द्वितीय वर्षातील मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आपण वऱ्हाड निघाले लंडनला या एकांकिकेचा अभ्यास आजच्या तासामध्ये करणार आहोत. वऱ्हाड निघाले लंडनला ही एक पात्री प्रयोग आहे. एक पात्री प्रयोग म्हणजे एकाच व्यक्तीनं वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेतून केलेला प्रयोग. मी या अभ्यासपत्रिकेच्या प्रारंभी सांगितलं होतं की नाटकाचे प्रायोगिक दृष्टिकोनातून काही प्रकार पडतात. त्यामधला एक पात्री प्रयोग हा एकाच व्यक्तीनं वेगवेगळ्या हावभावासह सादरीकरणामध्ये समाविष्ट होणारा हा प्रकार आहे. आणि या एक पात्री प्रयोगाचा मराठीमधील विनोदी स्वरूपातील वापर लक्ष्मण देशपांडे या लेखकांनी केला. लक्ष्मण देशपांडे यांच्या विषयीची PDF मधील माहिती मी पूर्वीच गटावर टाकलेली आहे, तरी एक थोडासा परिचय इथं मी देतो. तर वऱ्हाड निघाले लंडनला हे लक्ष्मण देशपांडे यांनी लिहिलेलं एक फार गाजलेली एक पात्री प्रयोग आहे. या प्रयोगाची अनेक व्यावसायिक स्वरूपाची सादरीकरणं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात झालेली आहेत. वऱ्हाड निघाले लंडनला हा संपूर्ण एक पात्री प्रयोग जवळपास 1.5 तासाचा आहे. म्हणजे 1 तासापेक्षा मोठा असा हा प्रयोग आहे. संपूर्ण नाटक अनेक पात्र त्यांनी उभी केलेली आहेत. वेगवेगळी आवाज काढून एकाच व्यक्तीनं सलग सादर करण्याचा हा असा प्रयोग आहे. तर लक्ष्मण देशपांडे हे यांचा जन्म 1943 आणि मृत्यू 2009 मध्ये झाला. ते एक गाजलेले नाटककार मानले जातात आणि ते औरंगाबाद विद्यापीठात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांची प्रतिहार हा एकांकिका संग्रही प्रकाशित आहे. आणि वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद करण्यात आलेली आहे. ही नोंद यासाठी झाली की एकाच व्यक्तीनं एकाच वेळेला एकाच नाटकामध्ये एवढी वेगवेगळी भूमिका सादर करणं, एवढे वेगवेगळे रोल, एवढ्या वेगवेगळ्या भूमिका, एवढ्या वेगवेगळ्या पात्रांचा अभिनय करणं ही एक कौतुकास्पद आणि आश्चर्याची गोष्ट होती. ती यांनी केलेली आहे. इसवी सन 2000 मध्ये जे परभणीला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्ष हे स्वतः लक्ष्मण देशपांडे होते. त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार आणि बेंडे स्मृतिनाट्य पुरस्कारासह अनेक सन्मान मिळालेले आहेत. मराठवाड्यामध्ये एक पात्री प्रयोगाची परंपरा त्यांनी सुरू केली. वऱ्हाड निघाले लंडनला हा एक पात्री प्रयोग आहे. हा संपूर्ण एक पात्री प्रयोग जो YouTubeवर उपलब्ध आहे त्यांचा स्वतःचा, तो मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या गटावर पाठवलेला आहे. तो तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की एक खेड्यातला मुलगा आहे आपल्या, मी त्याचं कथानक सांगतो पूर्वीचं. म्हणजे आपल्याला संपूर्ण एक पात्री प्रयोग नाहीये, त्याचा एक छोटासा भाग आहे. तर याचं कथानक असं आहे की एक खेड्यातला मुलगा आहे आणि हा खेड्यातला मुलगा शिक्षणासाठी लंडनला गेलेला आहे. शिक्षणाने आता तिथे तो नोकरी सुद्धा करतोय. तर तो काही कामानिमित्त गावाकडे येतो शिक्षण संपवून.
आणि मग त्याचे वडील जे आहेत ते त्या गावचे सरपंच किंवा प्रमुख वतनदार आहेत, प्रमुख माणूस आहेत, वाडा आहे त्यांचा, त्यांच्याकडे नोकर चाकर आहेत, म्हणजे श्रीमंत असं हे घर आहे. तर या घरातला जो लंडनला गेलेला मुलगा आहे तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याचं लग्न करावं अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा असते. आणि जेव्हा त्याची चर्चा होते पुढे तेव्हा मुलगा असं सांगतो त्यांना, आई वडिलांना, की बाबा माझं लंडनमध्येच एका मुलीसोबत तिथं मी लग्न करणार आहे. तर घरच्यांनी त्याची परवानगी घ्यावी. तर घरचे एका अटीवर त्याला मान्य देतात की तुला लग्न करावं लागेल आणि ते भारतीय पद्धतीचं. आणि सर्व वऱ्हाडी मंडळी जी आहेत, कारण लग्न करण्यात आपल्याकडे माहीत असेल लग्न हे वधू पक्षाकडे होत असतं आणि त्याला घेऊन परत ते भारतामध्ये येतात. तर असा हा जो संपूर्ण पट आहे की एक मुलगा आहे तो लंडनहून घरी आलेला आहे गावामध्ये खेड्यात. तर ते खेड्यातलं वातावरण, मग त्याला विचारलं जातं, मग त्याला मान्यता दिली जाते त्याच्या आणि लंडनमधल्या मुलीच्या लग्नाला. त्याच्यानंतर त्यांची मान्यता मिळाल्याच्या नंतर त्यांचं लग्न करण्यासाठी ही सगळं वऱ्हाडी मंडळी इंग्लंडमध्ये जातात, लंडनमध्ये जातात आणि लंडनमध्ये जाऊन तिथे लग्न केलं जातं. लग्न करून ते सगळं वऱ्हाड जे आहे ते परत गावाकडे येतं. तर एवढा मोठा संपूर्ण पट त्या एक पात्री अंकामध्ये या लेखकानं मांडलेला आहे. तर ते प्रत्येक ठिकाणी कसे वागतात, कसे बोलतात, कोणकोणती पात्र त्याच्यामध्ये सहभागी असतात, या सर्वांची मांडणी अतिशय आनंदी पद्धतीनं, अत्यंत उत्साही पद्धतीनं आणि विनोदी शैलीमध्ये या लेखकानं इथं सादर केलेली आहे. आणि हे सादरीकरण आणि याचं कथानक, विशेषतः कथानक तर ठीक आहे, संहिता आपल्याला लक्षात येईल, परंतु या एकपात्री प्रयोगाचं जे सादरीकरण आहे ते अतिशय मनमोहक आहे, ते उत्साहवर्धक आहे. आणि नाटककाराचा अभिनय काय असतो हे प्रत्यक्ष याचा प्रयोग पाहिला की आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगेल की आपण हे नाटक शिकण्याच्या अगोदर हे जी एकपात्री प्रयोग आहे, ज्याची मी लिंक तुमच्या व्हॉट्सअपच्या गटावर पाठवलेली आहे, किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही शोधू शकता, वऱ्हाड निघाले लंडनला असं तुम्ही टाकलं की यांचे भाग 1 आणि भाग 2 असे स्वतः लक्ष्मण देशपांडे यांनी सादर केलेले भाग तुमच्या समोर येतील. आणि म्हणून ते तुम्ही पहा आणि ते समजून घ्या की कशा पद्धतीने ते सादरीकरण केलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला जो छोटासा भाग आहे, भाग असा आहे की हे लोक जे आहेत, वऱ्हाड जे आहे ते लंडनला पोहोचलेलं आहे, तिथे ते लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, त्याच्या मुलाचं लग्न होणार आहे. आणि तिथं नेमकं काय होतं, एअरपोर्टवरून, विमानतळावरून ते कसे जातात याची थोडक्यात मांडणी आणि तिथला तो विनोदी प्रसंग, तो घटना, संवादात्मक पद्धतीची मांडणी प्रस्तुत आपल्या अभ्यासक्रमासाठी ती आहे. अभ्यासक्रमाला आपल्याला जेवढा भाग आहे तेवढ्याच मी वाचन करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं थोडक्यात असं विश्लेषण सुद्धा सांगणार आहे. तर आपण आता लक्ष्मण देशपांडे यांनी लिहिलेलं वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगाचा एक छोटासा भाग आपण आजच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगातील जो भाग आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्याची सुरुवात या निवेदकाच्या बोलण्यावरून होते. हा निवेदक म्हणजे स्वतः लेखक आहे, परंतु इथे निवेदकाचं तेच काम आहे जे आपण खापऱ्या चोरमध्ये पाहिलं होतं की निवेदक हा अशा काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष प्रायोगिकरित्या दाखवू शकत नाही, म्हणजे स्टेजवर आपण विमान दाखवू शकत नाही, विमान चढलेलं, विमान उतरलेलं, या गोष्टी आपण दाखवू शकत नाहीत. परंतु निवेदक या कथानक जे असतं नाटकाचं
ते पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो, तसा हा निवेदक म्हणतो. आणि याच्यावरून आपण नेमकं वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगात कुठपर्यंत आहोत हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. तर निवेदक म्हणतो, चला चला करत सगळं वऱ्हाड मिस्टर जॉननी जिकडं मोटरगाड्या उभ्या केल्या होत्या तिकडं नेलं. सगळ्यांना वेगवेगळ्या मोटारीत बसवलं. लंडनच्या चिकन्या चोपड्या रस्त्यावरून त्या गाड्या सुसाट सुटल्या. जाता जाता मोटारीतून वऱ्हाडी अवतीभोवतीचं सुंदर शहर पाहत पुढे सरकत असतानाच त्या सुरेख गाड्या कचकच करीत थांबल्या. वऱ्हाडी खाली उतरले आणि मिस्टर जॉननी ज्या जानवसा घरात त्यांची सोय केली होती तिकडे त्यांना नेलं. एका प्रचंड हॉलमध्ये वऱ्हाड घुसलं. अतिशय सुरेख हॉल होता. कार्पेट, सोफे. हॉलमध्ये घुसताच विष्णुपंत किंचाळले. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एकपात्री प्रयोगामध्ये जिथे संवाद नाहीये, जिथे फक्त घटना घडतायत, अशा घडणाऱ्या घटना निवेदकांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे जे वऱ्हाड भारतातून निघालं होतं ते अमेरिकेत पोहोचलं, लंडनमध्ये पोहोचलं, माफ करा. आणि त्या लंडनमध्ये विमानतळापासून ते लग्नाच्या हॉलपर्यंत ते पोहोचलेलं आहे. तो लग्नाचा हॉल अतिशय सुंदर होता असं निवेदक सांगतो. आता निवेदकाने सांगितलेल्या या गोष्टी वास्तविक शक्य नाहीत, प्रायोगिकरित्या आपण त्या दाखवू शकत नाहीत, आणि म्हणून त्यांची केवळ शाब्दिक मांडणी करून कथानक पुढे घेतल्या गेलेलं आहे. तर विष्णुपंत जे आहेत ते म्हणतात, व्यंकटराव, ओ व्यंकटराव, काय हाल आहे? याला म्हणतात हाल. आता हॉलला त्यांनी काय केलं? हाल केलं. वा रे वा, काय हाल, चित्र अनबित्र, बाबा बाबा बाबा. आता विष्णुपंत जो आहे तो व्यंकटरावाच्या सोबत आलेला आहे. त्याचं जे हाल म्हणणं आहे, हॉलला हाल म्हणणं, व्यंकटरावाला व्यंकटराव म्हणणं, याच्यावरून ते एकदम ग्रामीण स्वरूपाचे बोलीचा वापर इथं करतायत हे लक्षात येतं. व्यंकटराव त्याच्यावर म्हणतात. त्यांचं सुद्धा लक्ष त्या हालवरच आहे, हॉलवरच आहे. चित्र भिंतीवरची चित्र निहाळत ते म्हणतात, विष्णुपंत, पाहिली का चित्रकला? पाहिली? याला म्हणतात कला. असं असते महाराज, देश विकसित झाला की असं सगळं भराभरा विकसित होतं. पहा, पाहिलं का? ए पोराहो, बाजूला व्हा, बाजूला व्हा. अरे बापरे, केवढं झुंबर, बदकन पडलं तर मरलंच माणूस. ए पोराहो, बाजूला खेळा रे. आता हे पहिल्यांदा भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत आणि तिथलं ते वैभव पाहून हे दिपलेले आहेत. तर त्यांचं जे सांगणं आहे की कशी चित्रकला आहे, तिथलं झुंबर कसं आहे हे पाहून ते आश्चर्यचकित होतात थोडक्यात. आणि लगेच मग निवेदक तिथं येतो. निवेदक सांगायला लागतो, एवढ्यात मिस्टर जॉन, मिसेस जॉन आपल्या नातेवाईकांना घेऊन उत्साहानं आपल्या नातेवाईकांचा परस्पर परिचय करून देण्यासाठी आले. त्यांचे ते गोरेपान रंग आणि त्या रंगावर खुलणारे वेगवेगळ्या आकाराचे, प्रकाराचे स्त्री पुरुषांचे कपडे पाहून बायका पोरं अवाक होऊन पाहतच राहिले. तर जॉन रावकडची मंडळीही अस्सल भारतीय पोशाखातले पुरुष, ज्यांनी फेटे, टोप्या, धोत्र वगैरे परिधान केलेले, आणि पाचवारीतल्या आणि नऊवारीतल्या स्त्रियांना प्रसन्न चेहऱ्याने निहाळू लागले. स्त्रियांच्या वेण्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंबाडे पाहून आगलं स्त्रियांचं कुतूहल चाळवलं गेलं. एवढ्यात बबन्यानं आपल्याकडच्या वेगवेगळ्या माणसांचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. आता या ठिकाणी परत इथं निवेदक आलेला आहे आणि निवेदकांचं असं म्हणणं आहे की
तो जो मुलीकडचा जो मिस्टर जॉन आणि मिसेस जॉन आहेत, ते जे मुलीचे आई वडील आहेत जे की इंग्लंडमधले आहेत, ते त्यांचे नातेवाईक घेऊन त्या हॉलमध्ये आले आणि मग बबन्या जो होता, ज्याला थोडीशीफार इंग्रजी येत होती, तो या दोघांमध्ये परस्पर संवाद घडून आणतोय. बबन्या म्हणतो फादर, बाप्पा. म्हणजे फादर म्हणजे त्या मुलीचे वडील आणि हा मुलाचा वडील, त्याला बाप्पा म्हणतात. जॉन म्हणतो हॅलो. बबन्या म्हणतो मदर, काशीनाथ. तो लक्ष करून देतो, त्याला सांगतो की ही कोण आहे, तर काशीनाथ जी आहे त्याची आई आहे. मिसेस जॉन जी म्हणते ती तिला म्हणते हॅलो. म्हणजे वडिलांचा जो आहे, बाप्पा जो आहे हे पात्र, हे त्या मुलाचा, नवरदेवाच्या मुलाचा जो नवरा मुलगा आहे त्याचा वडील आहेत आणि काशीनाथ त्याचं नाव आहे, तर ती काशीनाथची मदर असते. मिसेस जॉन करते हॅलो. बबन्या म्हणतो अंकल. तर मिस्टर पीटर जो असतो तो म्हणते हॅलो. बबन्या म्हणतो मटर्नल अंकल. त्याला काही येत नाही त्याच्यामुळं मटर्नल अंकल म्हणतो. मिस्टर हॅरिसन म्हणतो हॅलो. मटर्नल म्हणजे आईकडचा अशा अर्थाने त्याला म्हटलेलं आहे. बबन्या म्हणते आणि तिकडे त्या कोपऱ्यात गोंधळलेल्या अवस्थेत साडू. आता साडूला काय म्हणावं, तर हे जे मुलाचे साडू वगैरे असतात त्यांची इन वगैरे त्यांच्या सगळ्याचं ओळख पाळख सुरू करून देतो. कारण की इंग्रजीमध्ये मराठी भाषेतले सगळे नाते संबंध दाखवता येत नाहीत आणि त्याच्यामुळे जेवढं कमीत कमी शब्दामध्ये मांडता येईल असं तो मांडणी करतात. निवेदक म्हणतो सगळ्यांचे हॅलो हॅलो सुरू झाले. सगळ्यांचे हॅलो हॅलो सुरू झाले. दोन्हीकडचं वऱ्हाड सुहास्य वदनाने एकमेकांच्या जवळ येऊ लागले. प्रचलित भाषा दोन्हीकडून कमी पडू लागल्या. आता हे जे लोक होते हे खेड्यातले आहेत आणि ते लंडनमधले, त्यांची इंग्रजी भाषा आहे, यांची मराठी आहे, तर त्यांना एकमेकांसोबत संपर्क साधणं शक्यच नाही. तर म्हणून म्हणला दोन्हीकडून कमी पडू लागल्या आणि हावभावांच्या भाषेत एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. ते एकमेकाला खानाखुनानं विचारू लागले. पोरं आल्यापासून या सोफ्यावरून त्या सोफ्यावर आणि त्या सोफ्यावरून या सोफ्यावर धिंगाणा घालू लागले. म्हणजे आपले जसे खेड्यातले मुलं असतात आपल्या घरचे, त्यांनी धिंगाणा सुरू केला. आता तर मिस्टर जॉनकडची पोरंही धिंगाण्यात सामील झाले. त्यांचं पाहून इंग्लंडमधली लोक सुद्धा, लंडनमधली मुलं सुद्धा धिंगाणा करू लागले. दोन्हीकडच्या आयांना त्या निरागस जीवांची भाषा कळली. नेत्र पल्लवीने आणि चेहऱ्यावरच्या हावभावांनी एक सुखाची लहर त्या प्रचंड हॉलमध्ये विरून गेली. नेत्रपल्लवी म्हणजे कोणी रागानं बोलतंय, मुलाकडे पाहतंय किंवा परस्परांसोबत भाषा येत नसल्यामुळं एकमेकांच्या डोळ्यात डोळे आनंदानं पाहणं, याला ते सुखाची लहर असं म्हणतात. जिचा स्पर्श या प्रचंड वास्तूतल्या वस्तूला कळल्या. म्हणजे हे जरी दोन देशातले असले तरी एकमेकाविषयीची प्रेम आपुलकी त्यांच्यामध्ये होती. मिस्टर जॉनने आल्या आल्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी आपल्या हातात ट्रे देऊन त्या ट्रेजमधून कोल्ड्रिंक, टी, कॉफी, क्रीम बिस्किट्स वऱ्हाडाच्या समोर आणून विचारायला सुरुवात केली. त्यांची जशी पद्धत आहे की चॉकलेट आणि कॉफी आणि टी, कोल्ड्रिंक त्यांनी आणली, वऱ्हाडाच्या समोर आणून विचारायला सुरुवात केली. हे मिस्टर जॉन करतात, म्हणजे मुलीचे वडील करतात. मॅडम ट्रे समोर आणून यू वॉन्ट कोल्ड्रिंक, टी, कॉफी? नो मॅडम. यू वॉन्ट? नो मॅडम. असं म्हणत तो एकेका बाईच्या समोर ट्रे आणू लागला आणि स्वतःच नो सारखा पुढे जाऊ लागला. हे पाहून आता तो जो आहे तो सगळ्यांना चॉकलेट वगैरे देण्याचा प्रयत्न करतोय, हे निवेदक सांगतोय. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा कौसल्याबाई म्हणते ए बाबा ए. आता कौसल्याबाई ही गावाकडून आलेली, टाळ्या वाजून त्याला बोलवते. तुला काय आम्ही भिकारचोट वाटलोत की काय? सारखं तबक समोर आणायलाच आणि पुढे न्यायलाय.
नुसता वाज द्यायला लागलास. हे पा असं करतो, इथं ठेव, असं आणि असं कर, खूप पाहिजे हे सांगण्यासाठी हाताने दर्शवितात आणि मागतात. म्हणजे तो फक्त घेऊन चालला होता, तर ही म्हणजे तसं नको, इथंच ठेव. निवेदक म्हणतो, खानाखुना लक्षात येताच त्या मंडळींनी सगळे ट्रे खाली ठेवले आणि भराभरा 10-12 ट्रे आणून त्यांच्या समोर ठेवल्याबरोबर आया म्हणाल्या, या रे पोरांनो, या बसा. असं या म्हटल्याबरोबर पोरं पाखरासारखे आले. त्यांनी मांड्या घातल्या आणि मांडी घालून ट्रे मधून टी मध्ये कॉफी, कॉफीमध्ये कोल्ड्रिंक, कोल्ड्रिंकमध्ये बिस्किट, काय वाटेल तो गुणाकार भागाकार सुरू केला. तिकडच्या त्या कोपऱ्यातल्या पोरांच्या घोळक्यात पमी बसली होती. पमीनं कोल्ड्रिंकचा फुरका मारल्याबरोबर तिची आई किंचाळली. म्हणजे तिथं सर्वच आहे, कोल्ड्रिंक सुद्धा आहे. कोल्ड्रिंक्स म्हणजे थम्सअप, कोका कोला हे सुद्धा आहे त्यांच्याकडे. चहा पण आहे, कॉफी पण आहे आणि बिस्किट पण आहेत. तर हे सगळे मुलं एकत्र करू लागली. तर पमीनं जेव्हा कोल्ड्रिंकचा फुरका मारला, जसा आपण चहाचा फुरका मारतो तसा कोल्ड्रिंक पेलती, तेव्हा तिची आई किंचाळत म्हणाली, पमे, आलं ना नाकातून कोल्ड्रिंक, आलं ना, केवढा आलाय बुडबुडा, आला ना फुगा, हिरवागार फुटला. तरी मी तिला नेहमी सांगत असते, सावकाश खात जावं कोल्ड्रिंक, सावकाश खात जावं, ऐकतच नाही मेली. म्हणजे आता याच्यावरून तिथं आपल्या मुलांची अवस्था काय होत होती, भारतीय खेड्यातल्या मुलांची अवस्था काय होती हे आपल्या लक्षात येईल. आता निवेदक म्हणतो, सगळे वऱ्हाडी आले. खाणं पिणं झाल्यावर सुस्तावले, म्हणजे त्यांचं जेवण झालं. विमानाच्या आवाजानं काही जणांच्या कानात बसलेल्या दट्ट्या अजून निघाल्याच नव्हत्या, म्हणजे कानठाळ्या बसल्या होत्या. काही जणांना कानाशी चाळा चालूच होता. पाहता पाहता दिवस सरला, रात्र झाली. सकाळीच झोपेतून वऱ्हाड उठलं. दैनंदिनाला प्रारंभ झाला. वेळ कसा गेला कळलं नाही. आज काशीनाथ जुडी एकत्र येणार होते. काशीनाथ म्हणजे मुलगा, जुडी ही त्या नवऱ्या मुलीचं नाव आहे. घरामध्ये लगबग सुरू झाली. बायकांच्या वेण्याफाण्या चालू होत्या तेवढ्यात. म्हणजे अशा पद्धतीनं निवेदकानं त्यांची पहिली भेट इथं दाखवलेली आहे की कशा पद्धतीनं भारतातून ते वऱ्हाड लंडनला आलं आणि लंडनमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं झालं. प्रत्येक ठिकाणी लेखकानं संस्कृतीमधला भेद आणि इथला अस्सल ग्रामीणपणा कायम ठेवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे वऱ्हाड भारतातून आलेलं आहे. तर विमानतळापासून, लंडनच्या विमानतळापासून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत ते कसे आले, राहण्याच्या ठिकाणी त्यांची ओळख पाळख कशी झाली, दोन संबंधी नाश्ता जेवण वगैरे कसं झालं, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढचा आणखीन थोडासा भाग आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे, तर इथं आपण थांबूयात. आपल्या लक्षात येत असेल की या ठिकाणी निवेदकानं भरपूर वेगात कथानक पुढे नेलेलं आहे. म्हणजे जे कथानक प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे सादर करणं शक्य नव्हतं, ते पुढे घेऊन पुढचं कथानक त्यांनी उभं केलेलं आहे. तर आज आपण या वऱ्हाड निघाले लंडनला या एक पात्री प्रयोगाचा हा जो पहिला भाग होता इथं आपण थांबूयात आणि पुढच्या तासामध्ये आपण याच्या नंतरचा भाग पाहूयात. धन्यवाद.